आज आपल्याला बघायचं आहे शेतकऱ्याच्या कर्जाविषयी माहिती आपल्याला बघायची आहे. नेमकं शेतकऱ्या कर्जमाफीचं नेमकं झालं काय, शासनानं आश्वासन देऊन सुद्धा या शेतकऱ्याकडे लक्ष देणारं सरकार काय झालेलं आहे. मतदानाच्या अगोदर बरेच त्यांनी आश्वासन केलेले होते. त्या आश्वासनाला बळी न पडता शेतकरी राजा बळी पडलेला आहे. आणि शेतकरी राजाच का बळी पडलेला आहे याचं कारण काय आहे, सर्व शेतकऱ्याच्या बाजूने आपल्याला शिवाजी क्लासेस ॲग्रिकल्चर्स आपली या शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी आपल्याला सर्व माहिती आपल्याला डिटेल बघायची आहे. आणि काय सत्यता आहे आणि कर्जमाफी होणार आहे का नाही आणि याच्यासाठी आणि शासन याच्याकडे का दुर्लक्ष करत आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही गोष्टी क्लिअर करायच्या आहे. आणि कर्जमाफी होणारच आहे किंवा नाही होणार आहे याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि आपल्याला सर्व माहिती म्हणजे जे आता व्हिडिओच्या माध्यमातून बरेच काही गोष्टी त्यांना म्हणत आहे की बाबा या दिवशी कर्जमाफी होणार आहे, 2 महिन्याला होणार आहे, 3 महिन्याला होणार आहे, असे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण त्याच्यामध्ये नेमकं सत्यता का आहे आणि सत्यता नेमकी कोणत्या गोष्टीची आहे आणि याच्याकडं शासनानं आश्वासन दिलेले होते. जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं की बाबा आमचं जर सरकार बहुमताने जर आलेलं असेल तर आम्ही सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत. पण याच्याकडे सरकार स्थापन होऊन पण बरेच दिवस झालेले आहेत आणि सरकार मंत्रिमंडळ स्थापन झालं, सर्व गोष्टी झाल्या होऊन पण शेतकऱ्याकडे त्यांनी म्हणजे शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय कुठल्याही प्रकारच्या विधानसभेमध्ये किंवा विधान भवनामध्ये किंवा आता हिवाळी अधिवेशन किंवा उन्हाळी अधिवेशन जेव्हा दोन्ही बिल झालं तेव्हा कुठल्याही प्रकारचा त्यांनी आता विषय त्यांनी काढलेला नाही. आणि याच्याकडे कुठल्याही प्रकारचा मंत्री बोलत नाही, खासदार बोलत नाही, आमदार बोलत नाही. आणि त्याच्याकडे सरकार म्हणजे शेतकऱ्यांनी नेमकं बघायचं काय, एका आशेवर म्हणजे सरकारच्या आशेवर बळीराजा आपला वाट बघत आहे की बाबा आमच्या शेतकऱ्याचा आता फार नुकसानीमध्ये आता मोठ्या प्रमाणामध्ये काही म्हणजे गेल्या वर्षीच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पावसाच्या प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालेलं होतं. त्या नुकसानाच्या भ्रांतामध्ये बरेच शेतकऱ्याचे नुकसान झालं आणि त्यांना बरेच आर्थिक संकटाला त्यांना सामोरं जावं लागलं शेतकरी राजाला. आणि शेतकरी राजाने आपल्याला एक आधारस्तंभ आणि सरकार यांना आपल्याकडे लक्ष देईल आणि याच्या मोठ्या प्रमाणामध्ये असं लक्ष देईल या कारणास्तव त्यांनी बहुमताने सरकारला ज्या आपल्या महायुतीच्या सरकारला त्यांनी बहुमताने विजय केलेला आहे. विजय करून त्यांनी आपलं शासन स्थापन केलेलं आहे. आणि माननीय जेव्हा आता फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत त्या मुख्यमंत्री साहेबांना अशी विनंती आहे की बाबा शेतकऱ्याच्या कर्जमाफीचं नेमकं झालं काय याच्याकडे का लक्ष देत नाही आणि शासनाकडे आपल्याला आर्थिक बजेट नाही किंवा काय आहे आपल्या शासनाने त्यांना यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि त्यांना सांगायला पाहिजे बाबा तुमचा कर्जमाफीचा विषय आमच्याकडे आहे. आता सध्या काही आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं पाठबळ वगैरे नसल्यामुळे किंवा कुठल्याही प्रकारचा निधी अवेलेबल नसल्यामुळे आपल्याला त्यांच्याकडे शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी नाही देता येणार नाही असं त्यांनी आपल्याला परीक्षेच्या माध्यमातून त्यांनी सांगायला पाहिजे. बरेच शेतकरी त्याच्यासाठी एक वाढ बघून आहेत की बाबा आपल्याला की आपली कर्जमाफी आपल्याला 2 लाख असो 3 लाख असो असे बघत आहेत, वाट बघत आहेत. या वाटेच्या आशेवर एका शेतकरी बळीराजा आपल्याला वाट बघत आहे. शासनाकडे येणे शासनाने कुठल्याही प्रकारचं याच्याकडे न लक्ष देता लक्ष न देता त्यांना कर्जमाफीच्या विषय काहीच बोलत नाहीत. याच्याकडे कारण काय आहे नेमकं त्यांनी स्पष्टता द्यावी. जेव्हा कृषी मंत्री कोकाटे साहेब जेव्हा म्हणतात की बाबा आमच्याकडे कुठल्याही प्रकारचं याच्याविषयी आम्हाला कुठल्याही प्रकारचं माननीय जेव्हा अजित पवार साहेब म्हणतात की बाबा आम्ही कुठल्याही प्रकारचं आमच्या शासनाच्या किंवा माझ्या विधान म्हणजे किंवा भाषणाच्या माध्यमातून त्यांनी कुठल्याही प्रकारचं आश्वासन दिलेलं नाही की आम्ही शेतकऱ्याचे आम्ही आल्याच्या नंतर महायुतीत सरकार आल्याच्या नंतर आम्ही कर्जमाफी करणार आहोत असं कुठल्याही प्रकारचं त्यांनी वचन दिलेलं नव्हतं. पण जेव्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध होतं यांच्याच महायुतीच्या सरकारने त्यांनी दिलेलं होतं, त्यांच्या अधिवेशनामध्ये सुद्धा मांडलेलं होतं की बाबा आम्ही सरकार स्थापन झाल्याच्या नंतर मंत्रिमंडळ स्थापन झाल्याच्या नंतर आम्ही शेतकऱ्याची कर्जमाफी करू. पण एवढी सत्यता आहे की बाबा याच्याकडे कुठल्याही प्रकारचं कर्जमाफीचा विषय त्यांनी कुठल्याही प्रकारचा धरलेला नाही आणि किंवा कर्जमाफी होणार आहे का नाही याच्याकडे सर्व शेतकऱ्याचं लक्ष दिलेलं आहे. आणि जर आता बऱ्याच याच्या जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्याला एक नोटीस पाठवण्यात आलेली होती की बाबा शेतकऱ्याला कर्ज भरून घ्यावे आणि अन्यथा तुमच्यावर नोटीस पण लावण्याचं कार्य त्यांनी केलेलं आहे की लवकरात लवकर तुम्ही कर्जमाफी करून
कर्जमाफी काय होणार नाही. तुम्हाला जेवढं काही कर्ज तुम्ही घेतलेलं आहे ते तुम्हाला भरावी लागणार आहे. अशा बरेच त्यांनी एक पत्र दिलेलं आहे आणि सर्व शेतकऱ्यांना असं विनंती आहे की बाबा जर तुमची जर कर्जमाफी जर करायची असेल तर तुम्हाला एकजूट व्हायला लागलेला आहे आणि सर्व शेतकऱ्यांना मिळून तुम्हाला जसं की तुम्हाला जिल्हा कलेक्टर अधिकारी म्हणजे जे जिल्ह्याच्या ज्या सहभागी कलेक्टर साहेब असतील त्यांना निवेदन द्यावं लागेल किंवा तहसीलदार असतील किंवा तलाठी असतील कार्यालय असतील त्यांच्याकडे सर्व शेतकऱ्यांनी त्यांचं निवेदन देण्याचं कार्य करायला पाहिजे. आणि जर असं जर शांत जर बसवलं तर कुठल्याही प्रकारचं कर्जमाफीचा विषय त्यांच्याकडे लक्ष देणार नाही. जर कुठल्याही प्रकारचा जर आवाज उठवायचा असेल तर कुठल्याही प्रकारचा तुम्हाला उपोषण करावं लागेल. उपोषण न करता तुम्हाला त्यांना सरकारला जबाब विचारायला पाहिजे की आमच्या कर्जमाफीचं नेमकं झालं काय आणि आम्हाला याच्यावर आशेवर ठेवून तुम्ही असं हे करत आहात. याच्याकडे त्या सरकार का लक्ष देत नाही, आमदार का लक्ष देत नाही, खासदार का लक्ष देत नाही. आणि जर त्यांनी आश्वासन म्हणजे जेव्हा विधानसभेची निवडणूक होत असताना त्यांनी म्हटलेलं होतं की बाबा आम्ही बळीराजाला एक आश्वासन दिलं होतं की बाबा आमचं जर सरकार बहुमताचं जर आलं तर तुमचा कर्जमाफीचा विषय आम्ही सर्व काही गोष्टींमध्ये आम्ही क्लिअर करणार आहोत. पण एवढं बळीराजाच्या संकटाकडे लक्ष द्यायला पाहिजे आणि बळीराजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये अडचणीत आहे. जवळपास जून महिना लागलेला आहे, अजून पण कुठल्याही प्रकारचा पावसाच्या अभावामुळे कुठल्याही प्रकारचं पेरणी वगैरे झालेली नाही. आणि मागच्या काळी जेव्हा मोठ्या प्रमाणात बरसात झालेली होती, अनेक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं, पाण्याच्या माध्यमातून अनेक पिकाचं नुकसान झालेलं होतं. पण अशा कंडिशनमध्ये जे शेतकऱ्यांनी बळीराजाने जे कर्ज घेतलेलं आहे त्या कर्जाची परतफेड होण्यासाठी जे अन्न वस्त्र निवारा ज्या गोष्टी आहेत जे शासनाने म्हणजे कुटुंब चालवायचं असतं त्या कुटुंबाचा आधारनिर्वाह जर होत नसेल तर कर्ज जे घेतलेले शासनाकडून जे कर्ज घेतलेलं आहे गहाण शेतीच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी सातबारावर जे कर्ज घेतलेलं आहे त्यांनी आपला परिवार जगवायचा का शासनाचं कर्ज भरायचं किंवा बँकेचं कर्ज भरायचं किंवा सावकाराचं कर्ज भरायचं याच्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये हे होत आहे. आणि अशा बरेच असं जसं की यवतमाळ जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल किंवा परभणी जिल्हा असेल, नांदेड जिल्हा असेल, जालना बीड जिल्हा असेल, एवढ्या काही जिल्ह्यामध्ये जे एक त्यांच्याकडे आता बरेच ठिकाणी एकच पीक घेतलं जातं. एकच पीक घेतलं असतं म्हणजे त्यांनी वर्षभर त्या पिकाची देखभाल न करता त्यांना एकच पीक येतं आणि त्या पिकाच्या सर्व काही गोष्टी क्लिअर करून त्याच्या कुटुंब चालवायचा. जसं की आता जे माननीय तुकाट साहेब म्हटले होते ते एका भाषणामध्ये म्हटलेले होते की बाबा जे शासन जे शेतकरी राजा बळीराजाचे शेतकरी कर्ज घेत असतो ते फक्त मुलीच्या लग्नासाठी आणि मुलीच्या लग्नासाठी ते कर्ज घेत असतो. पण असं जे माननीय तुकाटे साहेबांचे जे म्हणणं होतं की बाबा की आम्ही कर्ज घेतो आणि ते मुलीच्या लग्नासाठी ही खर्च करत असतो. पण माननीय तुकाटे साहेबाला असं विनंती आहे की बाबा बळीराजा शेतकऱ्याच्या कर्ज घेतो पण ते कुठेतरी आपल्या मुलीबाळीच्या खर्चासाठी किंवा मुलीच्या शिक्षणासाठी किंवा मुलाच्या शिक्षणासाठी किंवा घरच्या परिवारासाठी खर्च करत असतो. कुठल्याही प्रकारच्या अशा वाईट किंवा आपल्या काही गोष्टी ज्या असतील त्यांना आगाऊ खर्च कुठल्याही प्रकारचा ते करत नाहीत. पण असं वाक्य जर माननीय जे मंत्री साहेब असतील अशी जर वाक्य जर करत असतील तर त्यांची बळीराजा त्यांच्याकडं एक चांगल्या आशेने बघत होता आणि त्यांच्याकडे कृषी मंत्री असल्यामुळे त्यांनी शेतकऱ्याच्या बाजूने आता बरेच आता याच्यामध्ये शेतकऱ्याच्या बियामध्ये भेसळ प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या ज्या खत बियाण्याचे जे आहे त्यांनी शासनानं पण त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे, वैयक्तिक लक्ष द्यायला पाहिजे, त्यांची एक टीम बनवायला पाहिजे. असं कुठल्याही प्रकारच्या आता भाववाढीचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. असं जर चालत राहिलं तर बळीराजा खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकटात येईल आणि संकटाच्या माध्यमातून आत्महत्याचे प्रमाण जास्त प्रमाणामध्ये वाढेल आणि शेतकऱ्याचे आत्महत्याचे म्हणजे आत्महत्या केल्याशिवाय पर्याय होणार नाही. असं त्यांनी जर केलं तर कुठल्याही प्रकारच्या सर्व गोष्टीच क्लिअर नाही होणार. तरी शासनाच्या अशा विनंतीचा सर्व जे आता महायुतीचं सरकार आहे त्यांनी जर असं जर या शेतकऱ्याकडे जर लक्ष जर नाही दिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्याची हानी होणार आहे आणि शेतकऱ्याला जर कर्जमाफी जर नाही झाली तर शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. आणि सावकाराचे कर्ज असतील किंवा बँकेचे गहाण ठेवलेले जे कर्ज असेल तर त्यांचे जे कुटुंबाचा आदरनिर्वाह होणार नाही तर शासनाचं कर्ज कसं फेडणार आहे याच्याकडे सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. आणि माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, फडणवीस साहेब असतील किंवा अजित पवार साहेब असतील, जे मंत्रिमंडळ असतील किंवा मोदी साहेब असतील
केंद्र शासनाने पण याच्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन सरसकट का होईना 2 लाखापर्यंत होईना किंवा 3 लाखापर्यंत जे काही तुम्हाला सरसकट कर्जमाफी करण्याचा विषय त्यांनी घ्यायला पाहिजे. म्हणजे जर नाही जर घेतलं तर सरकारच्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानीचं भरपाई किंवा नुकसान होण्याची शक्यता आहे की बाबा आता जी जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, त्याच्यानंतर सरपंचकी आहे, अशा जर गोष्टी जर होत असल्या तर त्यांना याचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे कर्जमाफीचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्यांच्याकडे त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे. सर्व शेतकऱ्याच्या एक बरेच शेतकऱ्याचं म्हणणं होतं की बाबा आमच्या कर्जमाफीविषयी नेमकं काय झालेलं आहे आणि याच्यामध्ये नेमकं कारण काय आहे आणि याच्या कर्जमाफी होणार आहे किंवा नाही होणार आहे, याच्याकडे सर्व शेतकऱ्यांना असं विनंती आहे की बाबा कुठल्याही प्रकारचं त्यांनी GR वगैरे काढलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारच्या न्यूजच्या माध्यमातून किंवा परिषदच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारचं त्यांनी आश्वासन दिलेलं नाही. म्हणजे याचा अर्थ असा की एवढंच याच्यामध्ये योजनेच्या माध्यमातून सत्यता आहे की बा याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा शासनाने निर्णय घेतलेला नाही. म्हणजे याच्यामध्ये कर्जमाफीचा अजून काही ठरलेलं नाही. सर्व शेतकऱ्यांना एकत्र येऊन सर्व कर्जमाफी कशी होईल याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. म्हणजे अन्यथा तुम्हाला कर्जमाफी होणार आहे किंवा नाही होणार आहे किंवा तुम्हाला जर कर्जमाफी जर करायची असेल तर तुम्हाला एकजूट होऊन तुम्हाला हे करायचं आहे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला आज आपल्याला बघायचं आहे शेतकऱ्याच्या कर्जाविषयी माहिती आपल्याला बघायची आहे. नेमकं शेतकऱ्या कर्जमाफीचं नेमकं झालं काय, शासनानं आश्वासन देऊन सुद्धा या शेतकऱ्याकडे लक्ष देणारं सरकार काय झालेलं आहे. मतदानाच्या अगोदर बरेच त्याने आश्वासन केलेले होते, त्या आश्वासनाला बळी न पडता शेतकरी राजा बळी पडलेला आहे. आणि शेतकरी राजाच का बळी पडलेला आहे याचं कारण काय आहे, सर्व शेतकऱ्याच्या बाजूने आपल्याला शिवाजी क्लासेस ॲग्रिकल्चर्स आपल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीविषयी आपल्याला सर्व माहिती आपल्याला डिटेल बघायची आहे आणि काय सत्यता आहे आणि कर्जमाफी होणार आहे का नाही आणि याच्यासाठी आणि शासन याच्याकडे का दुर्लक्ष करत आहे याचं सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सर्व काही गोष्टी क्लिअर करायच्या आहे. आणि कर्जमाफी होणारच आहे किंवा नाही होणार आहे याच्याकडे पण आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आणि आपल्याला सर्व माहिती म्हणजे जे आता व्हिडिओच्या माध्यमातून बरेच काही गोष्टी त्यांना म्हणत आहे की बाबा या दिवशी कर्जमाफी होणार आहे, 2 महिन्याला होणार आहे, 3 महिन्याला होणार आहे, असे बरेच व्हिडिओ व्हायरल होत आहे. पण त्याच्यामध्ये नेमकं सत्यता का आहे आणि सत्यता नेमकी कोणत्या गोष्टीची आहे आणि याच्याकडं शासनानं आश्वासन दिलेले होते. जेव्हा माननीय एकनाथ शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी आश्वासन दिलेलं होतं की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये प्रसिद्ध केलेलं होतं की बाबा आमचं जर सरकार बहुमताने जर आलेलं असेल तर आम्ही सरसकट शेतकऱ्याची कर्जमाफी करणार आहोत. पण याच्याकडं सरकार स्थापन होऊन पण बरेच दिवस झालेले आहेत आणि सरकार मंत्रिमंडळ स्थापन झाले, सर्व गोष्टी झाल्या होऊन पण शेतकऱ्याकडे त्यांनी म्हणजे शेतकऱ्याच्या कर्ज